आज आपण फायद्याच्या गोष्टींमध्ये लाडक्या बहिणीच्या प्रश्न आणि समस्या याबद्दल बोलणार आहोत. मी बाळासाहेब मुधोळ, मराठवाडा पॅटर्नमध्ये आपलं स्वागत आहे. बरेच माता भगिनींचा प्रश्न होती की हप्ते आमचे 2 भेटत नाही किंवा 1 हप्ता भेटला नाही, कालचे पैसे पडले मात्र आमचे आले नाही. त्या संदर्भात तक्रार कुठं करायची, अंगणवाडी सेविकेकडे करायचं तर कुठं करायचं, अशा संदर्भात महिलांचे अनेक प्रश्न होते. त्या प्रश्नासंदर्भात आज आपण अपडेट देणार आहोत आणि अशाच अपडेटसाठी मराठवाडा चॅनलला सबस्क्राईब करा, फॉलो करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. बऱ्याच माता भगिनी आहेत की त्यांना माहीतच नाही की तक्रार कुठं करावी, कशी करावी. तर तुम्हाला मी तक्रार करण्याचे 3 मार्ग आहेत माता भगिनींनो. तर पहिला मार्ग आहे अंगणवाडी सेविकेकडे करू शकता. दुसरा मार्ग आहे पंचायत समितीमध्ये महिला बाल विकास जे प्रकल्प अधिकारी आहेत त्यांच्याकडे करू शकता. आणि तिसरं आहे जिल्ह्याच्या ठिकाणी जे महिला प्रकल्प अधिकारी आहेत तिथं सुद्धा सॉल्व्ह होऊ शकते. त्या संदर्भात आपण नियमात बसत असेल तर त्या संदर्भात आपलं आधार कार्ड, राशन कार्ड आपण सांगू शकता की तिथं की राशन कार्डमध्ये आम्ही इतक्याच महिला आहोत, त्या संदर्भात अशी आमची तक्रार आहे, आमची भेटत नाहीत. त्यामुळे ज्या महिला नियमात बसतात त्यांना आतापर्यंतचे पूर्ण हप्ते भेटून जातील. केवायसी होईल, मात्र केवायसी सर्व महिलाची करण्यात येईल. त्यामुळं लवकरात लवकर आपण आपल्या जवळच्या तालुक्याच्या ठिकाणी. दुसरं एक महत्त्वाचं होतं की आपण जे अर्जासोबत कागदपत्र जोडलेले आहेत, कोणी निर्गम जोडलेला आहे, TC जोडलेला आहे, यांच्यात तफावत जर असेल त्यामुळं आणि बँकेत पासबुकवर वेगळं नाव, आधार कार्डवर नाव वेगळं, यामुळं सुद्धा काही माता भगिनीचे पैसे भेटले नाही. त्याच्यामुळं असा जर प्रॉब्लेम असेल तर तुम्ही जास्त करून तालुक्याच्या ठिकाणी किंवा जिल्ह्याच्या ठिकाणी जाऊन तुमचा प्रॉब्लेम लवकर सॉल्व्ह होईल आणि तुमचे आतापर्यंतचे जेवढे पैसे अडकले किंवा पडले नाही ते पडून जातील. त्यामुळं आपण जाताना त्या संदर्भात तिथं तक्रार अर्ज तयार करून देऊ शकता की आम्ही आमच्या घरात 2च महिला आहोत, अशा प्रकारचं आहे, आमचं उत्पन्नही जास्त नाही, आम्ही नियमात बसतो. त्या संदर्भात तुम्ही हे केलं तर आतापर्यंत बऱ्याच महिलाचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले आहेत. त्यामुळे लवकरात लवकर आपण जिल्ह्याच्या ठिकाणी आणि तालुक्याच्या ठिकाणी जावे. धन्यवाद.